राम राम मंडळी. आज तुम्हाला मी कापडासाठी वापरलेला दोरा हा कलर कसा केला जातो याची माहिती देणार आहे. सर्वप्रथम दोऱ्याचे गुंडुळे अशा एका रॉडमध्ये टाकून त्याला एअर प्रेशरने व्यवस्थितरित्या प्रेस केलं जातं. त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित लॉक केलं जातं आणि मग तो प्रेस केलेला रोल डाईंग मशीनमध्ये अशा पद्धतीने घातला जातो. असे एक एक करून सर्व रोल डाईंग मशीनमध्ये घातले जातात. त्याच्यानंतर केमिकल विथ कलर मिक्स केला जातो. हा मिक्स केलेला कलर सुमारे 150 ते 135 डिग्री सेल्सिअस इतक्या टेम्परेचरवर 1.5 ते 2 तास बॉईल केला जातो. त्याच्यानंतर अशा प्रकारे तयार होऊन कलरचे गोळे रिटर्न बाहेर काढले जातात. त्याच्या पुढची प्रोसेस जेव्हा रेडी गोळे असे बाहेर आणले जातात तेव्हा त्याच्यानंतर हे गोळे फॅब्रिकमध्ये टाकले जातात. अशा रीतीने फॅब्रिकमध्ये टाकून त्याच्यामध्ये असलेलं पूर्णतः पाणी हे मशीनच्या सहाय्याने पूर्ण निचरा करून घेतलं जातं. त्याच्यानंतर ते फॅब्रिक मशीनमधून बाहेर काढून असे एका टबमध्ये ठेवले जातात. त्याच्यानंतर आता अशा प्रकारे पॅकिंग करून हे सेलिंगसाठी बाहेर पाठवलं जातं. आमच्याकडे सर्व प्रकारचे कलर करून भेटतात. जर का कुणाला 500 किलो 1000 किलो किंवा 2 टन 3 टन 4 टन असा कलर करून पाहिजे असेल तरी त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन संपर्क करा. ये का है?